कोळगाव बदलापूर पूर्व MIDC मधून सातत्याने होत असलेल्या वायू गळतीमुळे शिरगाव आपटेवाडी परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे। MIDC मधील अनेक केमिकल कंपन्यांमधून रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास रासायनिक वायू सोडला जात असल्याने परिसरातील नागरिकांना दम घुटणे, डोळ्यांचे जळजळ होणे अशा प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। यामध्ये लहान मुले तसेच वयोवृद्ध नागरिकांना देखील प्रचंड त्रास सहन करावा लागतो। दिनांक 13 जानेवारी रोजी देखील अशाच प्रकारे रासायनिक वायू सोडला असताना संपूर्ण परिसर धुरकट होऊन परिसरातील नागरिक तसेच वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले। याबाबत स्थानिक माजी नगरसेवक अविनाश मोरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून सदरचा प्रकार तातडीने बंद न झाल्यास चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। शिरगाव आपटेवाडी परिसर हा निसर्गरम्य परिसर आहे। या ठिकाणी सातत्याने होणाऱ्या वायू गळतीमुळे परिसरातील पर्यावरणावर दुष्परिणाम होत असल्याने आपण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन सादर करणार असून स्थानिक नागरिकांना बरोबर घेऊन चक्काजाम आंदोलन करणार असल्याची माहिती अविनाश मोरे यांनी दिली आहे। शिरावरचं गाव म्हणून शिरगाव ओळखलं जातं। या ठिकाणी आजपर्यंत एवढे पूर आले, शिरगावला कधी पूरला पाणी लागलं नाही। हा इतिहास आहे। 40-50 वर्ष मी बदलापूर शिरगावमध्ये काढले। दुसरा विषय असा आहे की या शिरगावला एक मागे सह्याद्रीची मोठी रांग लागली। एक जंगल, सगळ्यात मोठं जंगल माथेरानपासून ते मुंबईपर्यंत सगळ्यात मोठं जंगल आमच्या इथे मागे तावडीचा डोंगर आहे। या ठिकाणी मलंगडचा डोंगर आहे। या ठिकाणी चांगलं पर्यटन आहे की या ठिकाणी चांगल्या प्रकारचं वातावरण असल्यामुळे मागच्या हायवेला जाऊन बघा 5-5 हजार लोक सगळे चालत असतात या ठिकाणी वॉकिंग करण्यासाठी। या ठिकाणी लोक फ्लॅट काय घेतात मुंबईवरून इथे येऊन। या ठिकाणी चांगल्या प्रकारे चांगल्या ठिकाणी राहण्यासाठी या ठिकाणी चांगली प्राइस देऊन या ठिकाणी बिल्डर लॉबी करून फ्लॅट घेतात लोक। पण आता काही दिवस झाले या MIDC मधून काही केमिकल कंपन्या आहेत। या केमिकल कंपन्या रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान आणि पहाटेच्या 2:30 ते 3च्या दरम्यान हळूहळू वायू सोडत असतात आणि लहान मुलांना काल तर अक्षरशः बघितलं। म्हणजे काल मी सतत तुलाही फोन केला, अजय जोशीला केला, पंकजला केला की लहान मुलं अक्षरशः मळमळ होती। रस्त्यावरती लोक बाहेर आली होती। त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही आतमध्ये गाड्या दरवाजाला तुम्ही बसा, म्हणजे समोरचा माणूस माणसाला दिसतो। मी सगळे शूटिंग पण लोकांना सगळ्यांना पाठवले। म्हणजे अशा प्रकारे सर करत सुद्धा कोणी त्याचा आवाज उठवत नाही। आणि आपटेवाडी शिरगाव परिसरामध्ये आजपर्यंत तरी ज्या गोष्टीमध्ये आम्हाला पब्लिकने जेव्हा विचारलंय तर पाण्याच्या आंदोलनात पण 2 दिवस आम्ही उपोषण केलेलं आहे। हजारो महिला आम्ही शिरगावच्या नाक्यावरती येऊन नाकाबंदी केली होती। ज्यावेळेला ज्या 2008 ते 10च्या दरम्यानमध्ये लाईटीचा प्रॉब्लेम झाला, शटडाऊन होता, तेव्हाही मोठं आंदोलन करून त्यावेळेस दखलपात्र गुन्हे आमच्यावर दाखल झालेले आहेत। या पाण्याच्या वेळेला झालेत। आता तिसरं मी सांगेन तर प्रदूषणावरनं या ठिकाणी लोक चांगल्या गोष्टीसाठी राहायला येतात। चांगलं शिरगाव आपटेवाडी असल्यामुळे जर हे जर तुम्ही नीट होत नसाल तर MIDC ज्या 2-4 कंपन्या असेल त्याच्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळ जर तेव्हा कंट्रोल करत नसेल तर तुमची त्यांची काय मॅनेजमेंट असेल काय साठवड असेल तर आम्ही याच्यावर प्रचंड मोठं आंदोलन करू। ह्यात कुठलं राजकारण निलेश शेवले पण या ठिकाणी आले, तेच आपल्याबद्दल सांगतील। पण आंदोलन इतकं भयानक करू की आपटेवाडी शिरगावमध्ये आता सध्या आज सकाळपासून संक्रांत आहे तर त्या निमित्ताने सगळ्या सोयीच्या लोकांना आम्ही 27 लोकांची लेटर घ्यायला लागले। एक 4 ते 5 हजार सह्या उद्या परवापर्यंत आम्ही घेऊ शिरगावच्या आपटेवाडी नाक्यावरती बसून सर्व पक्षीय आणि सगळ्यांनी मिळून आंदोलन करू। कारण सगळ्यांना त्रास आहे, हा पुढे राजकारणाचा विषय नाहीये आणि सगळ्यांनी सहभागी व्हावं। एक 5,000 लोकांचं निवेदन घेऊन आम्ही पर्यावरण मंत्री, प्रदूषण कंट्रोल बोर्ड ठाणा यांच्याकडे आम्ही हे नक्की निवेदन देऊ। एक तर 26 जानेवारीपर्यंत आम्ही 10 दिवसाचा अल्टिमेटम देऊ, नाहीतर या ठिकाणी चक्काजाम करून MIDC मध्ये आम्ही या ठिकाणी आंदोलन मोठ्या प्रमाणात छेडू। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।